तिकडे तोंड केले. विदर्भ विदर्भ अमरावती खाणार तर एकदम चवीनं खाणार. Baby bird and mama अगं फ्रुट्स कापायचे टाकून 아련히 받지만 असं आम्हाला नाही वाटत की हा तो कचरा करत असेल. I कालच आपण डिस्कस केलं, तू लगेच बनवलंच कधी? पहाटेचे 5:15 झाले असतील. मी माझा स्वतःचा चेहरा दाखवू शकत नाही उठल्या उठल्या, म्हणून आहोंना मात्र टार्गेट करत असते मी. बिचारे काही नाही बोलत. चला, गुड मॉर्निंग बाप्पा. आजचा दिवस सगळ्यांना अगदी छान मस्त मजेत आणि प्रोडक्टिव्ह जाओ. माझ्या दिवसाची सुरुवात ही अशी नेहमी किचनमधूनच होते, तुम्हाला माहिती आहे. होतं ते चांगल्यासाठीच. श्रीकृष्ण जसं म्हणतात की जे झालंय ते चांगल्यासाठी झालंय, जे होत आहे तेही चांगल्यासाठी होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगल्यासाठीच होणार आहे. पण जेव्हा खरंच आपण एखाद्या वाईट परिस्थितीमधून जात असतो ना, त्यावेळेला आपल्याला हे सारं काही नाही पटत, आपला विश्वास नाही बसत यावरती. कदाचित पुढे जाऊन मग आपल्याला त्या गोष्टीचं म्हणजे महत्त्व कळतं की हां, ते झालं होतं पण ठीक आहे, त्यातूनही काहीतरी चांगलं झालं आहे. प्रत्येक कृष्ण मेघाला एक रुपेरी किनार असते. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. जे होतं चांगल्यासाठीच होतं आणि वाईटातूनही अनेकदा चांगलंच होत असतं. बघा ना, आपले जे अब्दुल कलाम राष्ट्रपती होऊन गेले, त्यांना ना लहानपणापासून अंतराळात उडण्याचं आकर्षण होतं. त्यांना खरं तर पायलट व्हायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी परीक्षाही दिली होती. मात्र जेव्हा लास्ट इंटरव्ह्यूमध्ये ते अनुत्तीर्ण झाले, अत्यंत निराश झाले. काहीशा नाराजीनेच त्यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं काम स्वीकारलं होतं. पण यातूनच ते पुढे जाऊन भारताचे अग्रगण्य शास्त्रज्ञ झाले. क्षेपणास्त्र क्षेत्रात त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारतानं जी झेप घेतली ना, ती अगदी सर्वश्रुत आहे. अब्दुल कलाम समजा जर का पायलट म्हणून निवडले गेले असते तर आपण एका भारतरत्नाला मुकलो असतो. बरोबर आहे की नाही? म्हणजेच काय, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. लक्ष्मणराव किर्लोस्करांची ही सुद्धा अशीच काहीशी कहाणी आहे. खरं तर माहिती आहे, त्यांना चित्रकार व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या जे आर्ट स्कूलमध्ये प्रवेशही घेतला होता. मात्र अचानक त्यांना रंगांची ॲलर्जी होऊ लागली. पेंटिंग्स करणं शक्य नाही हे स्पष्ट झालं. त्यामुळं ते मशीन ड्रॉइंग्सकडे वळले आणि त्यातूनच त्यांचं यंत्रांशी अगदी छानशी मैत्री जमली आणि त्याच आधारे त्यांनी पुढे किर्लोस्कर उद्योग समूहाचा पाया रचला. बघा, लक्ष्मणरावांना जर का रंगांची ॲलर्जी झाली नसती तर देश एका महान उद्योजकाला मुकला असता. ही किती छानशी उदाहरणं आहेत जी आपल्याला स्पष्ट करत आहेत, खरंच जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय आणि जे घडणार आहे तेही चांगल्यासाठीच घडणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे की रोज मी टिफिनला भाकरी देते आहे आणि आज तर चक्क ग्लुटेन फ्री म्हणता म्हणता शेंगदाण्याची पोळी आहे बरं का. आता ही ग्लुटेन फ्री आहे का? पण नाही, आहोंना ही खायची आहे. मला नाश्त्यामध्ये ही शेंगदाण्याची पोळी आणि दूध चालेल असं मला त्यांनी सांगितलं आहे. खरं तर ही शेंगदाण्याची पोळी दुपारसाठी मी करणार होते, पण यांना खूप आवडते, त्यामुळं म्हटलं चला देऊया यांना ब्रेकफास्ट. तर त्यांचा ब्रेकफास्ट सुरू आहे आणि मी जी काही शिमला बटाटा जो काही शिल्लक होता, म्हणजे उरल्या ज्या काही भाज्या होत्या त्या एकत्र करून अशी मिक्स भाजी केली आहे. कारण मी दुपारी हे खाणार नाही आहे ना. आम्हा मैत्रिणींचा आज प्लॅन आहे दुपारी पॉटलक करण्याचा आणि म्हणूनच कालच मी तयारी करून ठेवली होती. कारण सकाळची ही सगळी कामं आवरून थोडीशी डान्स प्रॅक्टिस करून सकाळी जमली तर नाही तर नाहीच वेळ मिळाला तर संध्याकाळी. पण एकदा आम्ही बसलो दुपारी 1च्या दरम्यान भेटायचं असं ठरलं आहे. तर प्रत्येक जणीने काही ना काही बनवून घेऊन यायचं आणि छानशा गप्पा मारायच्या. तर आम्ही डायरेक्ट संध्याकाळीच येणार घरी आणि त्यानंतर मग उरलेली कामं असणार आणि म्हणूनच मी काहीशी पूर्वतयारी कालच करून ठेवली होती. आता काय, शेंगदाणा पोळीसाठी सुद्धा जे काही स्टफिंग आहे ते रेडी आहे, कणिक रेडी आहे. मी माझी सगळी कामं आवरून घेणार आणि 12:30ला पुन्हा स्वयंपाकाला लागणार आणि उरलेला गरम गरम करणार.
चला 12:30 होत आहेत. आता पुन्हा स्वयंपाकाला सुरुवात होऊन जाईल. आता 15-20 मिनिटाचंच काम आहे हे. सकाळी जेव्हा मी ही शेंगदाण्याची पोळी केली, एकही पोळी फुलली नव्हती. 2च केल्या होत्या मी. कारण काय झालं होतं की शेंगदाणे आणि गुळ जेव्हा मी बारीक केलं, वेलची वगैरे पण टाकली होती, तर ते थोडंसं ना मोठं मोठं राहिलं होतं. एकदम फाईन असं छान झालेलं नव्हतं. आता मी पुन्हा ते एकदा फिरवून घेतलं. आता बघा, आता छान फुलल्या या पोळ्या. मी काय करते, तुम्ही पाहिलं की पहिल्यांदा पारीला तूप लावून घेते आणि मग स्टफिंग ठेवते, म्हणजे साईडच्या काठांपर्यंत अगदी गूळ आणि शेंगदाणे पोहोचतं. आता ज्या काही मी वड्या वाफवून ठेवल्या होत्या त्या हे बघा अशा पद्धतीनं मी काय केलं होतं, तुम्ही या अगोदरच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल की एकदाच मी ते प्लेटला लावून दिलं होतं. खरं तर 2 वेळा ती प्लेट लावायला पाहिजे होती वाफवायला, पण जाड लेअर लावला होता. आणि आत्ता म्हणूनच अशा पद्धतीनं मी त्या वड्या मधून कट करून पातळ करून घेतलेल्या आहेत, म्हणजे अगदी क्रिस्पी कुसकुशीत होतील तळताना आणि पटकन तळल्याही जातील. हे बघा, हे अशा पद्धतीनं करून घेतलं. आणि म्हणूनच मी काल बोलले होते, जरी आत्ता तुम्हाला या जाड वाटत असतील तरी या जाड होणार नाही आहेत. त्याचं कारण हेच होतं, मी तेव्हाच ठरवून ठेवलं होतं हे अशा पद्धतीनं आपण छानपैकी त्याला मधून कट करून पातळ करून घेऊया, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही येणार. आणि काय बनल्या होत्या, माझं मलाच छान वाटलं की इतक्या गडबडीमध्ये कशा काय इतक्या छान बनल्या. म्हणजे बनतात तशा छान, पण मी ना तुम्ही पाहिलं असेल की फ्रिक्वेंटली बनवत नाही असे पदार्थ. मुळात असं ना तळणच जास्त बनलं जात नाही. आणि हो, आता तर मोदींनी आव्हान केलं आहे की जे काही तुम्ही तेल यूज करता त्यातलं 10% कपात करा. पण काही आमच्याकडे टेन्शन नाही हो, हे आम्ही जे काही इम्पोर्टवालं तेल आहे ते तेल वापरतच नाही आहे. हे लाकडी घाण्यावरती आपल्या देशात, आपल्या मायभूमीत इथंच बनलेलं तेल आहे, त्यामुळे हे वापरू शकतो आम्ही बिंदास्त. प्रितिशला जेवणाचं ताट करून दिलं आणि माझे डब्बे मी भरून घेतले. आता स्वतःच आवरायचं आणि निघायचं पटकन. इथल्या इथेच जायचंय कल्पनाच्या घरी, कारण असं ठरलंय की एवढ्या गरमीचं दुपारचं जेवण हे ज्याच्या हॉलमध्ये AC असेल ना त्याच्याकडेच होईल. आता या आम्हा चौघींमध्ये तिघींच्या हॉलमध्ये AC आहे, फक्त आमच्या हॉलमध्ये नाही आहे, कारण आम्ही तो नाही बसवणार. आता 2 बेडरूममध्ये आहे, पुरेसं आहे. तर असं ठरलं आहे की आता कल्पनाच्याच हॉलमध्ये बसून पार्टी करणार आहोत. कसं असतं ना आपल्या बायकांचं, सगळं काही आपण करायचं, आवरायचं आणि मग निघायचं कुठे जायचं तिकडे. आणि हीच जर का पार्टी पुरुषांची असती तर सगळं काही रेडी हातात भेटलं असतं ना. पण ठीक आहे, तरीसुद्धा एन्जॉय करायचं सोडायचं नाही आहे. काल आम्ही अशाच खूप साऱ्या गप्पा मारल्या होत्या, कल्पनाकडेच होतो मी, माझी त्यांना शॉपिंगही दाखवली होती. आज पुन्हा कारण काल प्रिया नव्हती, चिडली ती की तिला सोडून आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या. मग आज पुन्हा तिला घेऊन म्हटलं चला या निमित्ताने पॉटलक करूया. तर तुम्हीही चला बघूया कोणी काय काय पदार्थ बनवले आहेत. माझ्या मते आणि प्रितिशच्या मते माझ्या कोथिंबीर वड्या, शेंगदाण्याची पोळी खूप टेस्टी झाली आहे. आता माझ्या मैत्रिणी काय म्हणतात बघूया. या मॅडम, मॅडम या. हो हो, बोलो बोलो, खरंच बोलो. अगं ये मनीषा, ये ना. काय दिसतं, कसं दिसतं, हवा लागली माझ्या अंगाला. तुझ्या हॉलमध्ये AC आहे, तुझ्या हॉलमध्ये AC आहे आणि हिच्या पण हॉलमध्ये पार्टी तो आणि 9च्या आधी करत जाऊ पार्टी. ऐक ना, अंजलीच्या हॉलमध्ये पण AC. मग झालं ना, म्हणजे आता माझ्याकडे पार्टी होणारच नाही. एवढी खुश होऊन की माझ्याकडे कधीच नाही होणार, फक्त उन्हाळ्यामध्ये. हिवाळ्यामध्ये पण खूप गरम होतं. नाही आम्हाला चालेल, आम्हाला अरे मी तर म्हणत आहे की हे काय छान पत्र वगैरे खाणं आले. शिवाकी व्हिडिओ घेणार, माझी बॉडी टेस्ट करते ती खरंच चांगली. चल मनीषा तुझं टेस्ट कर आणि प्रियाकडे पास कर. गार्निशिंग जबरदस्त. काय नाही, गार्निशिंग काय डब्यात भरून घेऊन आली आहे. कॅमेरावर आहे, खरं बोलायचंय, खरं बोलायचं, एकदम प्रामाणिकपणे बोलायचंय. तिकडे तोंड केले मुद्दा म्हणते की चांगली नाही झालं बोलायचं. मनीषा खरं सांगायचं, अरे कुठे बोलते. हे मुद्दाम करता येतं या डोळे मिचकवून म्हणजे सांगितलं. तिचं काय पण खरंच क्रंची क्रिस्पी खूप सुंदर. कल्पना अजून हा, taste छान करायला. झाली. मस्करी
करते आहे गं? म्हणून मी सांगितलं तुला हो हे मला कल्पनाने केस बांधून सांगितलं देते, होतं. नंतर हात धुते पहिले. एक नंबर. ए मनीषा त्याच्यापेक्षा मोठे आहेत का बाऊल? आयवर चलताय क्या? माझ्याकडे आहे. प्रियाचं फ्रूट सॅलड फ्रीज मध्ये आहे, थंड होते. बिचारीला आम्ही ऐन वेळेला सांगितलंय. माझ्या शेंगदाण्याची पोळी पण आहे खाली, ते पाणी गार ते तुपात केली. ओपन करू का? आणि अरू हे उघड ग, काय बघूया त्यामध्ये. मग मला गं किती ऐन वेळेवर ढोकळा हा काय मनीषाचा. अच्छा, कोण आले होतं? नवद पण आलेला ना? आई इथे पण काहीतरी आहे. रुपये आले असते का तेच म्हणत आहे, घेऊन आहे का? आधी सुगरण आहे म्हणून. हा आलू वहिनी चाट. आहे, वहिनी आहे. ओके वाव टेम्पटिंग दिसतंय त्याच्या सगळं. वहिनींना दाखवायचंच गाव. घेऊन जा घेऊन जा. 21 तारखेला माझ्याकडे पाहुणे येणार आहे. कूलर ओढत घेऊन जाईल दादांना नंतर मी ऑफिस मध्ये म्हटलं अडचणीला घेऊन जाते. अगं तिच्याकडे एक एसी पेंडिंग आहे, हॉल गॅलरीत ठेवलाय. अरे तू कुठे जोडलाच नाही. म्हटलं फ्रायडेला घेऊन जाते. ठेवला. पदार्थ मला कधी जमला नाही आयुष्यात आणि केवढा टेस्टी बनवला हिने. आणि उगाच नखरे करते की चांगला नाही झाला. कसला टेस्टी झालाय. अरू कांदा देऊ? छान वाव. ती चिंचेची चटणी दे त्यांना पाहिजे असेल. विदर्भ अमरावती थंड पाहिजे. खाणार तर एकदम चवीनं खाणार. खाऊन बघ आता. मस्त. एक नंबर नंबर सॉलिड. म्हणजे जशी मी केली होती तशी. झणझणीत. तुझी पाणीपुरी होती ती. मग ह्या काय बोलल्या माहितीये प्रिया, अजिबात मी म्हटलं मी पुऱ्या तळते, म्हणतात अजिबात तळू नकोस ते ओरबडतात कशाला. नाही गं, त्या पुरांनी खाणं होतं, पोटभरून नाही खाऊ शकत. Oh, you're beautiful, you're amazing, you're everything you need, yeah. मनीषा बोलते ताटक एका ताटांचा पसारा नाही ठेवायचं, सगळेजण सोबत जेवायला आलो एकाच ताटामध्ये खायचं बघा. आणि छान मस्त लेकरायचं. नाही आता फ्रूट सॅलड एका ताटात खायचं सगळ्यांनी. तेवढंच बाकी आहे आता चम्मच दुसरा खायचं. बा. मला माहित झालं की तुम्ही तिघी माझ्या चुगल्या करतात आहे. करणार ना आता तू गेल्यावर करणार. वेताळासारखी अशी बच्चे, अशीच येऊन बसणार आहे की तिला वेचायला. या 3 विदर्भाच्या बाई पोरी बाई नाही बघ पोरी. किती काम करते विदर्भाची सून, आणि पोरगी. हो म्हणून मी काम नाही करत आहे, या विदर्भाचे काम करतायत ना. पण आज तुझ्या कोथिंबीर वडीमुळे तुला सगळं माफ बरं. एवढी टेस्टी झाली आहे. जबरदस्त. थँक्यू. ब्लूइश शेड आहे, तू तुला सांगते. म्हणजे डायरेक्ट सनलाईट आतमध्ये येत नाही ब्लॅक ग. नाहीये ना? नाही मग Black नाहीये. असेल आपल्याला. अगं त्याच्यामध्ये पण आहे डार्क ब्लॅक. ए लावलंय असं वाटत पण नाहीये. वाटत आहे नुसतं म्हणत आहे तुला. लावावं लागतं व्यवस्थित. त्याच्यात 2-3 शेड आहे. छान वाटत. ए आम्ही पण मागवतो, लिंक द्या. म्हणजे खूप ऊन येत होती म्हणून का? पॅकिंग लिस्ट पण लिहिली आहे. आणि हे बघ, एक हे ग्रीन पूर्ण- पॅन्ट पण लिहिली आहे, ग्रीन पॅन्ट आणि वॉच पण लिहिलंय. आणि 5 साडी 6 शर्ट हे इस्त्रीचे दिसते बहुतेक. 2 पॅन्ट. का गं आर्या? किती हे मस्त. पूर्ण रव होतं, क्लीन होतं. हे बघा यांचा वॉर्डरोब कसला भारी आहे. स्टंट बोर्डची मी प्रितीशला म्हटलं होतं असलं करूया, नको बोलला शाना. मी काय एवढा अभ्यास नाही बोलला त्यावेळेला. आणि आता ते दिसेल त्याच्यावर कोणी मुलं सोडवतो. आले तरी टाइमपास लिहायला. हा? 12th मध्ये तर खूप कामात पडतो मुलं. त्याने सार्थकने टॅब खूप घेतला वापरला. ना माझ्याकडून. सार्थकचे दोन्ही पण भरायचे. आरूला वेळ हे नाही भेटायचं जागा. आता कुठे आता सगळं आरूचं साम्राज्य आहे. आता आर्या तू या रूमवर कब्जा करून काय बोलली बोल नाही बोल ग निधी बोल. पा बिचारी लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं ग. खरं बोलतात ग. ती कशी बोलते, मम्मीला हसू नका देऊ, म्हणजे जसं काय आजार आहे. निधीला म्हणायचंय की एकदा हसायला लागली की थांबत नाही. मला सगळ्या असं पोरी अशाच असतात. मला असं वाटलं चक्कर वगैरे येते की काय, हिला खूप हसली बसली की. नाही मला वाटलं हिला इम्पॉर्टंट होतं तो एक. हास्य वायू. ए, कोणाला जर अशी कॅप हवी असेल तर आमच्या आरूला ऑर्डर द्या प्लीज. किती सुंदर दिसते प्रिया. हे छान दिसतेस. लागते इथे मोठं इथे बाळ दिसतेस. बाळ होय इनोसंट बाळ दिसतेस अगदी. ते काय कला आहे का तुझ्या कधी देतेस आम्हाला मग गिफ्ट आणि म्हणून. बरं हे आवड असणे आता हे आवड असणे आताच्या जनरेशनच्या मुलांना नाही हो. नाही डिसिप्लिन हा, असं आम्हाला नाही वाटत की हा तो कचरा करत असेल. सांग तर मी जेव्हा बघते तेव्हा क्लीन असतं सगळं. तू अशा वेळेस येते पण कशाचे इथे चण्याची डाळ आणि काय कालच आपण डिस्कस केलं आणि तू लगेच बनवलंच कधी. मटकी आणि काय लाईट गेली का? ए यार मी पण बनवते यार. इन्व्हर्टर आहे हिचं हे रोप बघ ना किती मस्त पण आहे. एसी कुठे चालेल? ए यार हे किती मोठं आलंय हिचं. माझं वाढतच नाहीये हे. ती म्हणत आजा किती आळशी. नाही अरे आळशी नाही आहे बाबा. Static वाली. नाही आळशी नाही आहे. सॅलड घेतला का? नाही आम्ही नाही घेतला.
अगं फ्रुट्स कापायचे कट करणं जीवावर आलं आता मला. अगं मी करणार होते राहू दे ना म्हणजे तू थोड्या फ्रुट्स वेळाने वेगळे खाऊ ना. आणलेत त्यात टाकायला मला हो तुमच्याच मैत्रिणी सगळ्या वाव मस्त खूप आहेत कस्टर्ड एकदम बढिया मी विचारलंच नाही दुसरं. छान एक कस्टर्ड छान झालं कमी फ्रुटचं चांगलं लागतं. ही विदर्भची अजून एक मैत्रीण सगळ्या विदर्भाच्याच आहेत, तुम्हाला माहिती आहे आता. तर तिने काय केलं हा मी चुकून आली बरं का मी चुकून आली सापडली चुकून तर हिनं काय केलंय फ्रुट्स वेगळे आणलेत बरं का तर आम्हाला आता इतका आळस आलाय खाऊन खाऊन की आम्ही ते स्किप केलेत फ्रुट्स आणि ओनली आईस्क्रीम एन्जॉय करतोय नाही फ्रुट सॅलड घेतलंय यामध्ये म्हणजे आम्ही फ्रूट पण विदाउट फ्रूट सलाड हे असं खातात का विदर्भात? हा. पण छान लागतं मी टाकले ना बेसिक फ्रूट आहे डाळिंब लागतंय डाळिंब तुटी आहे. फ्रुटी लागतंय केळी आणि ऍपल राहिला 찾아 가는 झाले 5:30 अख्खा दिवस फक्त गप्पा मारलाय आणि एक साथ चौघी बोलतोय कोण कुणाचं ऐकतोय हो, मनीषा कोटा संपलाय आता त्याचा कोटा आहे, पण तुझी ट्रेन गेली ट्रेन नाही आहे डब्बा थांबलाय बाय माथेरानसाठी हॅपी जर्नी हॅपी जर्नी बाय फोटो काढा छान छान एका सांगायला पाहिलं केवढ्या त्या गप्पा केवढा तो दंगा पण मजा आली पण आम्ही अंजलीलाही मिस केलं आता नेक्स्ट पार्टी अंजलीसोबत ती नव्हती गावाला आहे आणि आम्ही मिस केलं तिला ती पण एक छान अशी सुगरण आहे तर तिच्या हातचंही खायचं आहे आपल्याला तर म्हटलं चला नेक्स्ट पार्टी आता अंजली असतानाच होईल आणि आमची मनीषा आहे ती PhD झाली आहे तर तिच्या PhDसाठीचं सेलिब्रेशनही होणार आहे लवकरच तर यानंतर घरी येऊन मस्त थोडासा आराम केला आणि लगेच डान्स प्रॅक्टिस केली तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की मला सांगा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि हो प्लीज कॉमेंट करायला विसरू नका कॉमेंटमध्ये बोलू आपण बाय लव्ह यू ऑल